नमस्कार. डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या आपल्या खास कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आयुर्वेद हे आपलं भारतीय पुरातन असं वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेद म्हणजे फक्त औषध प्रणाली नाहीये, तर आपलं संपूर्ण आयुष्य आरोग्य संपन्न कसं व्हावं यासाठीच्या अनेक छोट्या गोष्टी आयुर्वेदामध्ये समाविष्ट आहेत. एकीकडे आपल्याला आयुर्वेदाचा अभिमान आहेच, पण आधुनिक जगात जगताना आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजे मॉडर्न मेडिसिन आपण ज्याला म्हणतो ते देखील आपण उपयोगात आणत असतो. खरं तर बऱ्याचदा आपण चर्चा ऐकत असतो आणि त्या चर्चेमध्ये असं होतं की आयुर्वेद विरुद्ध आधुनिक वैद्यकशास्त्र असा एक समज आपल्याकडे आलेला आहे. पण ह्या दोन्ही औषध प्रणालींमधलं साम्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय जो आहे तो अतिशय रोचक इंटरेस्टिंग असा आहे. बघूया आजचा विषय काय आहे. आज आपण चर्चा करणार आहोत आयुर्वेद आणि आधुनिक चिकित्सामधील साम्यता. आणि हा जो विषय आहे हा जितका रोचक आहे तितकाच थोडासा अवघड आहे असं देखील मी म्हणू शकेन. कारण त्यासाठी या दोन्ही उपचार पद्धतीमध्ये जे तज्ज्ञ आहेत ते आज आपल्याला इथे आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेले आहेत. आपल्याला ते लाभलेले आहेत. आपण स्वागत करणार आहोत प्रोफेसर डॉक्टर HS पालेप यांचं. सर नमस्कार. आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. डॉक्टर पालेप हे आयुर्वेद तज्ज्ञ तर आहेतच, आयुर्वेदशास्त्रातली त्यांच्याकडे पदवी आहे. त्याचप्रमाणे आधुनिक वैद्यकशास्त्रातील देखील ते स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. भारत आणि देशविदेशातील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. US मेडिकल स्कूल्समध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आयुर्वेदाबद्दल सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारच्या आयुष उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र अशा दोन्ही महाविद्यालयात ज्यांनी अध्यापन केलेलं आहे असे ते एकमेव प्राध्यापक आहेत. पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि ग्रँट मेडिकल कॉलेज अशा दोन्ही महाविद्यालयांमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. डॉक्टर पालेप्स मेडिकल रिसर्च फाउंडेशनचे ते संस्थापक संचालक आहेत. डॉक्टर पालेप्स मेडिकल एज्युकेशन रिसर्च ट्रस्ट ही आहे आणि ह्या रिसर्च ट्रस्टमधून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना 12 वर्षांहून अधिक काळ मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचं नर्सिंग होम देखील आहे. तर खरोखरच हे एक ज्याला आपण म्हणू शकतो की एक विरळा असं एक दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा दोन्ही शास्त्रांमध्ये अभ्यास आहे आणि दोन्ही शास्त्रांमधले ते तज्ज्ञ आहेत. आज आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. पालेप, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आणि खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आपण दोन्हीतले तज्ज्ञ आहात, तर त्याविषयी अगदी थोडक्यात सांगा ना की तुम्ही या दोन्ही विषयांमधलं शिक्षण घेतलेलं आहे, तर ते कसं शक्य झालं. 1957 मध्ये मी पोदार आयुर्वेदिक विद्यालयामध्ये इंटरसायन्स नंतर मी ऍडमिशन घेतलं. बरं. ते इंटिग्रेटेड कोर्स होता. त्या कोर्समध्ये दोन्ही आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसिन शिकवायचे. 5.5 वर्षाची कोर्स होती. त्या उत्तीर्ण झाल्यावर मी ज्यावेळेला वैद्यकीय वृत्ती सुरू केली, मला असं वाटलं की मी सेकंड क्लास डॉक्टर आहे, फर्स्ट क्लास डॉक्टर नाहीये. बरं बरं. कारण MBBS आणि ह्या कोर्समध्ये लोकांमध्ये एक गैरसमजुती होती की MBBS वॉज ऑलवेज रेटेड हायर. सो दॅट मेड मी टू थिंक अगेन टू री एज्युकेट माय सेल्फ. ओके.
परत मी ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये MBBS मध्ये ऍडमिशन घेतलं अच्छा, परत तुम्ही ऍडमिशन घेतलं. इंटर सायन्स बेसिसवरती. आणि मग त्यानंतर तिथे MBBS पूर्ण करून MD केलं 1963 मध्ये. अच्छा. आणि 1967 मध्ये मी तिथे प्राध्यापक झालो. बरं. सॉरी 1977, सॉरी आय मेड ए मिस्टेक. 1973 मध्ये MD झालो आणि 1977 मध्ये मी ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो. बरं. आणि सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये माझा स्वतंत्र युनिट झाली. अच्छा. गायनेकॉलॉजी अँड ऑब्स्टेटिक्समध्ये. आणि असं करून माझा मॉडर्न मेडिसिन कॉलेजमध्ये माझं शिक्षण अध्यापक म्हणून नेमणूक झाली. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की आधी तुम्ही आयुर्वेदाची पदवी घेतली होती, तुम्ही प्रॅक्टिस करत होतात आणि आणखी आपण ज्याला म्हणतो की स्वतःला आपण अजून अपग्रेड करण्यासाठी तुम्ही आधुनिक वैद्यकशास्त्राकडे वळलात. पण पुन्हा आयुर्वेदाकडे पुन्हा वळावं किंवा या दोन शाखांमध्ये काहीतरी साम्य आहे आणि त्यांचा कुठेतरी आपण सेतू बांधावा, हे तुम्हाला कधी लक्षात आलं किंवा कधी त्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केलेत? मी ज्यावेळेला सेंट जॉर्जमध्ये ऑनररी होतो त्याच वेळेला मी पार्ट टाइम प्रोफेसर म्हणून पोद्दारमध्ये पण मी शिकवायला सुरू केलं. बरं. आणि नेहमी प्रश्न पडायचा की एखाद्या गोष्टीला मॉडर्न मध्ये जे शिकवतो ते आयुर्वेदमध्ये कसं शिकवायचं, हा एक मोठा प्रश्न होता. जसं एक साधारण एक्झाम्पल देतो की गर्भधारणासाठी मॉडर्न मेडिकल कॉलेजमध्ये अगदी सोपं पद्धतीने मी सांगू शकतो की एम्ब्रिओ व्हायला एक स्पर्म आणि एगची मिश्रण होणं हा आवश्यक आहे. पण ज्यावेळेला मी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकवतो ते शक्य नाहीये, तो डेफिनेशन तिकडे पूर्ण बसत नाही. आयुर्वेदामध्ये शुक्र शोणित आणि गर्भ नाही, शुक्र शोणित आत्मसंयोग गर्भ. बरं. म्हणजे ते शुक्र आणि शोणित म्हणजे एग अँड स्पर्म. त्याचबरोबर आत्मा जर त्याच्यामध्ये संयोग झाला तरच तो गर्भ होईल, नाहीतर होणार नाही. अच्छा. हा जो एकंदरीत जो इक्वेशन होता ते कसं लोकांना समजवायचं. आत्माचा जो कॉन्सेप्ट आहे, जोपर्यंत आपण आत्माचा कॉन्सेप्ट समजत नाही, आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे एक ज्ञान आहे, तर आपल्याला जो ज्ञान आपल्यामध्ये निर्माण होतो ते कुठून आलेलं आहे, ते जन्मांतर पासून तुमचा जे जनरेशन टू जनरेशन जो नॉलेज ट्रान्सफर होतो, देर इज अ मेकॅनिझम ऑफ नॉलेज ट्रान्सफर, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होतो, तोच तो तुमचा आतला ज्ञान आहे. एक एम्ब्रिओ, सिंगल सेल एम्ब्रिओ क्रिएट्स 92 ट्रिलियन सेल्स ऑफ ह्युमन बॉडी. हा जो ज्ञान आहे तुमचा आतमध्ये, दॅट इज युअर आत्मा. आणि हे सगळं कसं शक्य होतं की जेनेटिक इम्प्रिंटिंग, और आम्ही म्हणतो जीन इम्प्रिंटिंग, ज्यावेळा गर्भिणीमध्ये 6व्या दिवसामध्ये 6th डे ऑफ द कन्सेप्शन हा प्रोसेस सुरुवात होतो. बरं. दॅट कम्प्लीट्स विदिन 6 days ऑफ एम्ब्रिओजेनेसिस. आणि ह्या एम्ब्रिओजेनेसिसमध्ये जो आम्ही जीन प्रिंटिंग म्हणतो त्याच्यापर्यंत तुम्हाला जनोम संपूर्ण त्याच्यामध्ये झाला. म्हणजे काय झाला, तुमचा आत्माचा जो ज्ञानाचा साठा, इट्स अ लायब्ररी ऑफ नॉलेज, इन्फॉर्मेशन, तो झालेला आहे. अँड दॅट इज युअर आत्मा. आणि हे ते झाला नाही तर युअर प्रेग्नन्सी इज नॉट कम्प्लीट. युअर प्रेग्नन्सी डझंट बिकम प्रॉपर, सो दॅट एंड्स इन अबॉर्शन. बरोबर. म्हणजे तुम्ही जे आयुर्वेदाप्रमाणे वेगळी एक व्याख्या आहे याची. हा, तो आत्माचा जो सांगड घालणं, that is only possible like this. बरोबर. So unless you understand this part of the knowledge and that part of the knowledge, you cannot correlate. जर एखादा आयुर्वेदिक विद्यार्थ्याला एवढंच माहिती आत्मा होतो, म्हणजे आत्मा म्हणजे नेमकं काय झाला, व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपन, हा समजणं एका सायंटिफिकली ओरिएंटेड माणसाला ते पूर्ण मनाला बसत नाही. बरोबर आहे. आणि आता आज मी कोणाला सांगितलं तर कोणाला पटेल की बाबा हा हे बरोबर आहे. आणि आपण सारखा म्हणतो ना की बाबा हे तुमचं ब्रह्मलेख लिहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, जनोम ज्यावेळेला निर्माण होतो तुमचं जेनेटिक पोटेन्शियल इज ऑलरेडी रिटन. व्हॉट इज युअर लाईफ स्पॅन, व्हॉट इज युअर जेनेटिक पोटेन्शियल, इट इज ऑलरेडी रिटन डाऊन इन दॅट.
बरं. इट्स ओनली यू कॅन मेक सम चेंजेस बिकॉज ऑफ द एपिजेनेटिक सिच्युएशन्स. बरोबर आहे. म्हणजे खरं तर आधुनिक वैद्यकशास्त्रामधले जो जेनेटिक्स हा जो भाग आहे, हा जो एक वेगळा विषय आहे, तर त्याची सांगड कुठेतरी आपण जी आयुर्वेदामध्ये आत्मा नावाची जी एक संकल्पना आहे आपण म्हणू शकतो, Correct. तर त्याच्याशी जोडण्याचा तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच म्हणजे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून आयुर्वेद असं आपण म्हणू शकतो. हो. आणि कोणी आयुर्वेदिक विद्यार्थ्याला हां. ते पटणं आणि त्याप्रमाणे त्याचं विद्यार्थ्याला पटवणं. हो. कारण की मी स्वतः ज्या वेळेला विद्यार्थी होतो हा गोष्टी माझ्या डोक्यात जात नव्हतं. तर आज माझा विद्यार्थ्यांना तो प्रश्न येत नाही. बरोबर आहे. कारण तुम्ही ते खूप सोपं करून सांगताय. सर, खरं तर खूप प्रश्न आहेत माझ्या मनात, कारण आयुर्वेदामधल्या अनेक ज्या संकल्पना आहेत त्या आपण पिढ्यानपिढ्या आपल्या आईकडून आजीकडून ऐकत आलेलो असतो. वातपित्त कफ आहे किंवा मग दोष धातुमल जे तुमच्या पुस्तकाचं नाव आहे, दोष धातुमल. तर हे जे पुस्तक आहे तर त्याबद्दल जाणून घेणारच आहोत, पण हे दोष धातुमल हे काय आहे हे जरा सांगा ना. मी तुम्हाला दोषधातूचं अगोदर हां. पहिल्यांदा आपल्याला हे समजायला पाहिजे की पंचमहाभूत म्हणजे काय. पंचमहाभूत. हो हो. कारण की आज जे जगात सगळं जे काय घडतं आपण म्हणतो पंचमहाभौतिक आहे. हो. आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. तुम्हाला दोन गोष्टी जाणून घ्यावा लागेल माझ्याकडनं. हो. एक तरी तुमच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तरी तुम्ही ज्ञाता. ज्ञाता म्हणजे तुमच्याकडे ज्ञान घेणं देण्याचा शक्ती आहे. हां. जाणण्याची शक्ती आहे, तो ज्ञाता. बर बर. आणि ज्याच्यामधून निर्माण होतो ज्ञान. हां. आणि ज्ञानामधून तुम्ही कर्म करू शकता. बर. ज्ञान नसेल तर तुम्ही कर्म करू शकणार नाही. हो. विदाऊट नॉलेज यू कॅनॉट ऍक्ट. खरंय. सो कर्ता आणि ज्ञाता हा दोन गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. एक आहे ज्ञानाचा जो भाग आहे कॉग्निशन. हां. कॉग्निशन म्हणजे समजणे आपल्याला. हा पार्थिव शरीरमध्ये कॉग्निशन नाहीये. हा कॉन्शियसनेस आहे, हा शरीरापासून वेगळा आहे हे आपल्या पूर्वीच्या लोकांना समजलं. हो. कॉन्शियसनेस इंटेलिजन्स हा वेगळाच एक प्रकार आहे, तो युनिव्हर्सल आहे. एकोहम बहुश्याम. तो एका कॉन्शियस मधून सगळं प्रकारचे कॉन्शियसनेस निर्माण झाले आणि सगळं मिळून एक आहे. एकात्मवाद जो आहे जो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्ही हे समजू शकत नाही की पुरुष आणि प्रकृती दोन्ही भेटल्याशिवाय, आणि पुरुष जो आहे हा सेन्शियंट एजंट आहे आणि प्रकृती आहे हे फिजिकल आहे. सो तुमचा शरीर जो आहे एक सेन्शियंट पुरुष आणि दुसरा पंचमहाभौतिक प्रकृती, आणि त्याचप्रमाणे तुमचा मनस जो आहे माइंड. सो देर आर लिव्हिंग सिस्टम्स, माइंड सिस्टम अँड फिजिकल बॉडी. बरं. म्हणजे एक लिव्हिंग सिस्टम, एक माइंड सिस्टम म्हणजे मन, आणि आपली जी एक भौतिक शरीर आपण ज्याला म्हणतो ते आहे आत्मा, मन आणि शरीर. बरं. हा तीन प्रकारची तुमचं शरीर घडतं. नक्कीच. आणि ह्या फिजिकल बॉडीचा जो आहे तो ऑर्गॅनिक जो बॉडी आहे त्यासाठी तुम्हाला पंचमहाभूत लागतात. नक्कीच सर. आपण आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे असं आपण म्हणतो, पण ते नक्की म्हणजे काय किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये ते आपण कसं सांगू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खरं तर आजचा जो विषय आहे तो खरोखरच खूप एक रोचक आहे आणि जाणून घेण्याची ज्याला आपण म्हणतो की जिज्ञासा आहे त्यांच्यासाठी खूप चांगला असा विषय आहे. बोलणार आहोत आणखीही विश्रांतीनंतर. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. अरे वा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र ह्याच्यातलं साम्य काय आहे या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ह्या दोन्ही विषयातील तज्ज्ञ प्रोफेसर डॉक्टर एच.एस. पालेप. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की आपलं शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पण आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही जी संकल्पना आहे ही कशी सांगता येईल? आधुनिक वैद्यशास्त्रामध्ये we start from molecules. Start from atoms, not atoms, not molecules but atoms. अणुपासून आपण सुरुवात करतो. अणुरेणू करतो.
आणि मग नंतर मॉलिक्युल्स, नंतर सेल्स, नंतर होल ह्युमन बॉडी, ऑर्गन्स आणि होल ह्युमन बॉडी. बरोबर आहे. असं एकंदरीत प्रक्रिया आहे. आणि आयुर्वेदामध्ये पण तसंच आहे की ज्यावेळेला आपण पंचमहाभूत म्हणतो, हां. वी आर टॉकिंग ऑफ ॲटम्स. बरं. वी आर एसेन्शियली टॉकिंग ऑफ ॲटम्स. आणि वी आर टॉकिंग ऑफ एनर्जी अच्छा. टू ब्रिंग these atoms together to form the molecules. बरं बरं. ते कसं? ते तुम्हाला माहिती आहे की पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हो. म्हणजे पृथ्वी म्हणजे काय? तुम्ही म्हणतात ना मातीतला सुगंध, मातीचा सुगंध म्हणता ना, हो. हे कुठून आलेलं आहे? सांख्यशास्त्रामध्ये सांगितलं आहे की गंधवती पृथ्वी, त्याच्यामधून हे मातीचा सुगंध आलाय. बरोबर आहे. तर गंध कुठून निर्माण होतो? कार्बन शिवाय गंध होऊ शकत नाही. अच्छा. अरोमॅटिक केमिस्ट्रीचा मूळ कार्बन ॲटम 6 कार्बन ॲटम्स मेकिंग बेन्झीन न्यूक्लियस हा पहिला चॅप्टर आहे त्याच्यामधला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं. तर आपण ज्या बघतो ते अरोमॅटिक केमिस्ट्रीमध्ये जसं कार्बन ॲटम आहे आणि ॲक्टिव्हेटेड कार्बन इज बेसिक फॉर लाईफ. अच्छा. तुम्ही जर एखादा केमिस्टला विचारला बाबा लाईफमध्ये काय काय आहे बेसिकली, ॲक्टिव्हेटेड कार्बन, त्याशिवाय लाईफ बनत नाही. म्हणजे ॲक्टिव्हेट कसं होतो कार्बन? हा कार्बन ॲटम ॲक्टिव्हेट कसं होतो? त्यासाठी तुम्हाला काहीतरी असं शक्ती पाहिजे, आणि ते शक्ती काय आहे? इज द साऊंड. बरं. आवाज, साऊंड, अल्ट्रासाऊंड. हा अल्ट्रासाऊंडमध्ये हा एक एनर्जी आहे. अल्ट्रासाऊंड इज एन एनर्जी. बरं. साऊंड इज एन एनर्जी, लाईक अ लाईट. साऊंड इज एन एनर्जी. हो. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ॲटम्स मिक्स होत नाही. तुम्हाला माहिती असेल की संबंध सृष्टी जो निर्माण झाला हायड्रोजन ॲटम पासून, एक हायड्रोजन ॲटम दुसरा हायड्रोजन ॲटमला मिळाला तर तो झाला हिलियम. तसंच 32 झाला हायड्रोजन ॲटम्स तर कार्बन. असं करत तुम्हाला 100 एलिमेंट झालेत. 16 झाला की ऑरम, गोल्ड. असा एकंदरीत प्रोसेस असतो. दिस इज ॲट ॲटमिक स्टेज. द कार्बन वेन इट इज ॲक्टिवेटेड, लाईफ कॅन कम. विदाउट दॅट नो लाईफ इज पॉसिबल. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही जे पंचमहाभूतातली पृथ्वी आणि रसायनशास्त्रातला कार्बन ह्याचा एक ज्याला आपण म्हणतो की संयोग तुम्ही घडवून आणताय. सर, आणखी आपल्याला ह्या विषयावर बोलायचं. आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या दीर्घकालीन आजारांवर ॲलोपॅथीसह आयुर्वेदिक उपचार घेतले तर चालतात का? आणि जर घ्यायचे असतील, म्हणजे त्या औषधांचं सेवन सोबत करायचं असेल, दोन्ही औषधांमध्ये किती तासाचा अंतर ठेवावा चांगला रिझल्ट मिळण्याच्या दृष्टीने? धन्यवाद. सर, त्यांचा प्रश्न आहे की रक्तदाब आणि मधुमेह यांच्यासाठी दोन्ही आपण उपचार पद्धती घेऊ शकतो का, आणि त्याच्यामध्ये काही अंतर ठेवणं औषधांमध्ये गरजेचं आहे का? किती ठेवावं अंतर? आतापर्यंत माझा एक्सपिरियन्समध्ये जो आलेला आहे की ज्यावेळेला आपण दोन्ही औषधं यूज करतो, समजा आपण एक डायबेटिक पेशंटला आपण अँटी डायबेटिक मॉडर्न ड्रग्स देतो आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषध देतो, तर काळजीपूर्वक राहणं फार आवश्यक आहे. कारण की ब्लड शुगर लेवल्स कमी होऊ शकतात. बरं. आणि लवकरच कमी होऊ शकतात विथ द कॉम्बिनेशन. आणि असं आम्ही केसेस पाहिलेलं आहे की ज्यावेळेला आपण कुठच्याही वस्तूचं आपण हे केलं की प्रॉपर मेडिकल सुपरविजन शिवाय आपोआप करणं हा चुकीचा राहील. चांगला वैद्यकाचा सल्लानेच दोन्ही मिश्रण करून घ्यावा. मिश्रण करण्यामध्ये फारसे त्रास होत नाही. साधारणतः जे आयुर्वेदिक औषध आहेत फारसे प्रॉब्लेम्स करत नाही, पण प्रॉब्लेम होणार नाही असं कोणी सांगू शकत नाही. सर, दोन्ही औषधांमध्ये काही अंतर ठेवण्याची गरज आहे का? अंतर जरी ठेवला तरी सुद्धा तो जो इफेक्ट होणार आहे तो होणार आहे आपल्या शरीरावर. हो, शरीरामध्ये अल्टिमेटली
त्याच्यामध्ये वेदर देर विल बी एक्सेसिव्ह इफेक्ट ऑफ अ सेम सिच्युएशन और व्हॉट हॅपन्स, व्हॉट टाईप ऑफ द ड्रग्स आर यूज, हे सगळ्या गोष्टीचा पूर्ण माहिती असलेल्या वैद्यकडनं आपण सल्ला सल्ला घ्यावा घेणं गरजेचं अशी माझी बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की योग्य वैद्यकीय सल्ला घेणं आणि तुमचे जे डॉक्टर आहेत, तुमचे जे वैद्य आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार कोणतं औषध आहे त्यावरून ते तुम्हाला सांगू शकतील की किती अंतर ठेवायचं दोन्ही औषधांमध्ये. सर, आपण पुन्हा आपली जी संकल्पना होती पंचमहाभूत, तुम्ही एक सांगितलं पृथ्वी आणि रसायनशास्त्रातला कार्बन, ह्याच्यामध्ये एक साम्य आहे. आणखीन एक तुम्हाला हे सांगतो, आपल्याकडे आपल्यामध्ये मेमरी आहे. हो, हा मेमरी इज बिकॉज ऑफ द कार्बन. अच्छा. कार्बन मेमरी म्हणतो ना आपण. हो हो हो. तुम्ही सिलिकॉन चिप्स वापरता, त्याच्यामध्ये मेमरी आहे. हां. कार्बन आणि सिलिकॉन हॅव द सेम केमिस्ट्री. येस. समजलं ना. बरोबर आहे. म्हणजे आपली जी तुमचा आपण शरीरामध्ये स्मरण म्हणतो, मेमरी, कॉल बॅक मेमरी जो आहे. सो दिस इज व्हॉट यू मस्ट लर्न, की वेन यू हॅव द बॅकअप ऑफ द मॉडर्न सायन्स, you can understand the ancient thoughts much better. This is what has been my gain of learning modern medicine and modern sciences. खरंय. कारण की modern medicine काय आहे, let me also say that after all they have incorporated all the developments in the modern sciences. बरोबर. केमिस्ट्री म्हणा, फिजिक्स म्हणा, बायोलॉजी म्हणा, जेनेटिक्स म्हणा, हे सगळं ज्या वेळेला ह्याच्यामध्ये इन्क्लूड झाले तर ॲलोपॅथी बिकेम ए मॉडर्न मेडिसिन. बरोबर आहे. ॲलोपॅथी इज अ डेड वर्ड. मॉडर्न मेडिसिन हॅज अप्रोप्रिएटेड ऑल द सायन्सेस विच आर देअर इन द मॉडर्न सायन्सेस व्हॉट वी कॉल, अँड दॅट्स हाऊ वी आर टुडे मॉडर्न सायन्स. बरोबर आहे. म्हणजे सो वी तुम्हाला तुमचं माहितीसाठी सांगतो. हो, जरूर. की समवेअर इन 1896 बाळ गंगाधर तिलक, लोकमान्य बाळ गंगाधर तिलक had suggested that Ayurveda incorporated all modern sciences. की जे प्रचंड जे मॉडर्न मेडिसिन, मॉडर्न सायन्सेसमध्ये जे रेव्होल्युशन झाला सायंटिफिक नॉलेजचा, तो इन्कॉर्पोरेट का करायचं नाही, करायला पाहिजे. ते म्हणाले आयुर्वेद शुड बिकम आयुर्विद्या, असं त्यांनी एक लेख लिहिला आहे केसरीमध्ये. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ द नॉलेजेस is nothing wrong in integrating a good sound knowledge into your system and appropriate that. बरोबर. आता जसं तुम्हाला एक साधा एक्झाम्पल देतो, बौधायन सूत्र आहे. बौधायन सूत्र इज ऑल अबाउट जॉमेट्री. तुम्ही आज म्हणणार की बौधायन सूत्र आणि जॉमेट्री हा खूप वेगळा आहे. वैदिक मॅथमॅटिक्सच नाही, असा जो प्रकार आहे हा फार चुकीचा विचार आहे. आणि इंडिया नीड्स टू रिस्पेक्ट अँड इंटिग्रेट अवर एन्शियंट सायन्सेस. बरोबर आहे. आणि सांख्य, वैशेषिक, न्याय वगैरे जे सिद्धांत आहे आपले, खूप व्हेरी हायली सायंटिफिक ओरिजिन दे हॅव. सो त्याचा आपल्याला इन्कॉर्पोरेट करायला काही लाज वाटायला नको. आणि तसंच आज मॉडर्न सायन्सेस जे इव्हॉल्व झालेले आहेत त्यालाही आपल्याला इन्कॉर्पोरेट करायला काही हरकत नाही, असं माझं बरोबर आहे. म्हणजे अगदी वैदिक गणित जे आहे, जे हल्ली आपण पुन्हा शिकतोय, मुलांना शिकवतोय, तर तेही आहे. तुम्ही जसं बौधायनचा उल्लेख केलात की त्याच्यातही कुठेतरी पायथागोरस जे आम्ही शिकलेलो जॉमेट्रीमध्ये, तर त्याचा उल्लेख आहे. आणि ह्या सगळी जी शास्त्र आहेत त्यांना एकत्र आणण्याचा सर अनेक वर्षांपासून सर तुम्ही प्रयत्न करताय. मगाशी तुम्ही सांगत होता की जे तुमचं पुस्तक आहे की दोष धातू मल, तर हे नक्की काय असतं किंवा आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने काय आहे? आपण पंचमहाभूतचं पूर्ण हे करू, बरं, मग देन आय विल कम टू दोष. कारण की वॉटर हा जो आहे H2O हे तुम्हाला माहिती आहे. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. तेज म्हणजे सोलर रेडिएशन्स, त्याच्यामधून लाईट आणि हीट दोन्ही येतात. बरं. अनेक प्रकारची आपल्याला रेडिएशन्स मिळतात हो सनमधून. आणि दॅट्स एनर्जी ऑन विच वी लिव्ह. आज जग जगतंय, इट्स ओनली बिकॉज ऑफ दॅट. डू यू नो व्हाय? बिकॉज हायड्रोजन ॲटम जॉईनिंग वन मोर हायड्रोजन ॲटम बिकम्स हिलियम. वेन दीज टू ॲटम्स फ्यूज, ते फ्युजन बॉम्ब होतो, ते हायड्रोजन बॉम्ब म्हणतो आपण. हो. आणि सूर्यावर खूप खूप हायड्रोजन बॉम्ब फुटत असतात.
आणि त्यामुळे आपल्याला तो रेडिएशन्स मिळतोय. बरोबर आहे. इनफॅक्ट वी आर गेटिंग रेडिएशन्स बिकॉज ऑफ दिस कॉम्बिनेशन. बरोबर आहे. म्हणजे तो ह्यावेळी पृथ्वी, तुम्हाला जल, समजलं, मग सूर्य. देन यू अंडरस्टँड हा. द इम्पॉर्टन्स ऑफ सन राईट. आणि इम्पॉर्टन्स ऑफ सोलर रेडिएशन आणि तेज. तेज महाभूत तेज. झाला. हो. आता वायू. वायू. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्या वेळेला विद्यार्थी होतो हा. त्याचं मला सांगायचं की तुम्ही डोळे मिटलं आणि डोळे उघडले, त्याच्यामध्ये वायूने काम केलं. अच्छा. पोटामध्ये पण वायू आहे, हो. समजलं ना. तुम्ही हात पसरवला आणि हात मागे घेतलं, त्याच्यामध्ये पण वायू आहे. हे ज्या वेळा आम्हाला शिकवायला गेलं, हा. हा. पण त्यावेळेला आम्हाला वाटायचं हे काय आहे वायू, कुठे आहे वायू, काय समजत नव्हतं. बरं बरं बरं. पण आज आम्हाला माहिती आहे की 1980 मध्ये नायट्रिक ऑक्साईडचा इन्व्हेन्शन झाला. ओके. नायट्रोजन आणि ऑक्सिजन मिळून बरं. जो नायट्रिक ऑक्साईड हा पहिला किमो ट्रान्समिटर आहे, बिफोर एनी अदर किमो ट्रान्समिटर इन अवर बॉडी. अच्छा. तुमचं आज नर्व्ह वगैरे सगळे चालतात, इट इज बिकॉज ऑफ दिस नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड, हे ज्याला आपण वायू म्हणू शकतो. हो, ते वायू आहे. वायू आहे. नायट्रिक ऑक्साईड इज अ म्हणजे गॅस. आयुर्वेदातली जी संज्ञा आहे वायू, ती नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड आहे. आणखीनही काय गॅसेस आहे. हो, बरोबर आहे. आय एम गिव्हिंग यू ओनली एक्झाम्पल ऑफ वन नायट्रिक ऑक्साईड. हा हा हा. बट ह्याचा अर्थ असा आहे की हा गॅस नुसतं पोटाचा गॅस नाही, समजलं ना. हा एअर जो आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, 80% नायट्रोजन 20% ऑक्सिजन, हा आपल्या शाळेमध्ये आपण शिकलोय. होय होय. सो त्यामुळे हा ज्ञान आणि ह्या ज्ञानला जोडणं किती इम्पॉर्टंट आहे. खरंय. तसंच आकाश, लोकांना आकाश म्हणजे काही माहितीच नाही. हो. आकाश तत्व आकाश म्हणजे काय आहे? हा. आकाश तत्व ते सांख्यशास्त्रामध्ये चक्क लिहिलेलं आहे की शब्दगुणम आकाशम. बरं. म्हणजे काय सर? आकाशचा गुण काय आहे? शब्द, अच्छा. साऊंड. बरं बरं. साऊंड एमिनेट्स फ्रॉम आकाश. आकाश नसेल साऊंड येत नाही. हा हा हा. म्हणजे आकाशचा मूळ कारण जो आहे, आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय न्यूक्लिओसिंथेसिस, हे जोडणं हा आकाशचं काम आहे. सो नो दिस इज प्रूव्ड फ्रॉम द फिजिक्स. खरंय. सो मग हा पंचमभूत तुमचं मॉडर्न केमिस्ट्री झाला की नाही? बरोबर आहे. म्हणजे हा ऑटोमिक लेवल ऑफ द ह्युमन बॉडी झाला की नाही? नक्कीच झाला ना. हो. म्हणजे एकीकडे आपण पंचमहाभूत म्हणतो आणि एकीकडे अणु रेणू ह्यांचं विज्ञान, तर ह्या दोन्ही विज्ञानांची सांगड घालण्याचं काम डॉक्टरांनी केलेलं आहे. आणखी आपण जाणून घेणार आहोत या विषयाबद्दल. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दोन वैद्यकशास्त्रांमध्ये काय विषमता आहे याबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. आज आपण बोलतोय आयुर्वेदशास्त्र आणि आधुनिक वैद्यकशास्त्र ह्याबद्दलच्या साम्याबद्दल, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रोफेसर HS पालेप. सर, तुम्ही पंचमहाभूतांबद्दल सांगितलं. तसंच आपल्या आयुर्वेदामध्ये त्रिदोष म्हटलं जातं. म्हणजे अगदी आपली आजी पण सांगत असते की काहीतरी वाताचा तुला त्रास आहे किंवा कफ झालेला आहे. तर हे जे त्रिदोष आहेत, वात पित्त कफ, तर हे नक्की काय आहेत याबद्दल सांगा. आता आपण अगोदर ॲटॉमिक लेवल ऑफ द बॉडी आपण सांगितलं हां. होतं. मग त्यानंतर आपण मॉलिक्युल्सवरती येऊया. हां. आणि मग तुम्हाला समजेल की मॉलिक्युल्स म्हणजे कसं झालं. आता आपण सगळं आज फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट ह्या माध्यमातून जाणतो आपल्या शरीरामध्ये, आपला आहार. बरोबर आहे. म्हणजे प्रथिनं, कर्बोदक ह्यामध्ये रेणूंबद्दल आपण बोलत असतो. आणि त्याच्यामध्ये ते नेमकं कसं बनतात. CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हा झाला की कार्बोहायड्रेट झाला. C डबल बॉन्ड O म्हणजे लाइपिड झाला. लाइपिड म्हणजे फॅट, स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ. आणि तुम्हाला प्रोटीन पाहिजे, CHON, नायट्रोजन ज्या वेळेला ऍड होतो. नायट्रोजन इज अ बेंचमार्क फॉर प्रोटीन. हो. मग प्रथिनं झाली. हे झाला मॉलिक्युल्स. हो. ते मॉलिक्युल झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून सेल्स निर्माण झाले, त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी निर्माण. आता ह्या सेलमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, सेल आणि तुमचं संपूर्ण शरीर ते तादात्म्य आहेत. बरोबर. म्हणजे एका सेलमध्ये जेवढी अंग आहेत तेवढे सगळं तुमच्यामध्ये पण तेवढेच अंग आहेत. बरोबर. म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये जे जे आहे ते पूर्ण आपल्या पूर्ण शरीरात शरीरामध्ये आहेत.
एव्हरी सेल हॅज समथिंग टू व्ह्यू, समथिंग टू टेस्ट, समथिंग टू वॉक, हे सगळे प्रकारचे, समथिंग टू रिप्रोड्यूस. सेल न्यूक्लियस जो आहे ना तो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. हो. जसं बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, सेल्सचा सेल वॉल आहे, इट इज द मोस्ट इंटेलिजंट पार्ट ऑफ द सेल, विच इज युअर ब्रेन. म्हणजे असं करून जे तुम्हाला पिंड ब्रह्मांड न्याय म्हणून एक पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो म्हणा, एक्झॅक्टली दिस इज व्हॉट यू कॅन अंडरस्टँड. म्हणजे जे आपल्या शरीराच्या पेशीमध्ये आहे ते सगळं शरीरामध्ये आहे. म्हणजे हा जो ज्ञान आहे, म्हणजे आवर एन्शियंट पीपल न्यू दिस पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे असं समजायला पाहिजे. खरंय. ओके, नाऊ वी कम टू वात पित्त कफ. वात म्हणजे वायू आणि आकाश मिळून वात झाला, बरं. पाणी आणि तेज मिळून पित्त झाला, आणि पृथ्वी आणि आप मिळून कफ झाला. पण सेलमध्ये काय कार्यक्रम असतात? एक तरी सेलचा स्ट्रक्चर बनवणं आणि सेलचा फंक्शन. आणि सेल फंक्शन आणि सेल स्ट्रक्चरला कोणीतरी चालवणार पाहिजे शक्ती. तो चालवणारा शक्ती जो आहे वात. बरं, म्हणजे आपल्या पेशींना म्हणजे सेल्सना चालवणारा वात आहे. बरं. इट्स ए रेग्युलेटरी फंक्शन जो वात आहे. ते आपल्याकडे दोन प्रकारचे रेग्युलेशन आहेत. एक मानसिक रेग्युलेशन आहे आणि एक फिजिकल रेग्युलेशन. तर मानसिक रेग्युलेशन सत्व तम रज म्हणून दिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. सात्विक काय, तामसिक काय, राजसिक काय. आणि शरीराचं वेन यू कम टू द फिजिओलॉजी ऑफ द बॉडी, इट इज द रेग्युलेशन ऑफ द बॉडी रेग्युलेशन बाय वात पित्त कफ. एक स्ट्रक्चर, एक फंक्शन आणि एक ओव्हरऑल रेग्युलेशन. अच्छा. ऑफ दिस टू. बरोबर आहे. व्हेरी सिम्पल. हो. आता तुमचं सत्व रजतमाबद्दल थोडं मी सांगतो. म्हणजे तुमचं सत्व रजतम हे मानसिक याच्यामध्ये येतं. आता तुम्ही साधारण आपण गायत्री मंत्र म्हणतो, धी यो यो नहा प्रचोदयात म्हणतो. धी यो न म्हणजे काय? धी म्हणजे नुसतं बुद्धी म्हणून सांगतात लोक, तसं नाहीये. धी धृती, चिंतन, बुद्धी आणि विवेक. बरं. धी म्हणजे काय? रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन. धृती म्हणजे रिटेनिंग इन्फॉर्मेशन. अच्छा. स्मृती म्हणजे रिकॉल ऑफ इन्फॉर्मेशन. चिंतन म्हणजे तर्जन भर्जन करणं. आणि फायनली कमिंग टू जजमेंट इज बुद्धी. निश्चयात्मक बुद्धी. संकल्प विकल्प म्हणजे मन. हो. हा जो आहे, दीज आर ऑल डिफरंट पार्ट्स ऑफ द सेम सिस्टम. हा तुम्हाला माइंड सिस्टम जो म्हटलाय ना मी, तो माइंड सिस्टमचा हा भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे एक माइंड सिस्टम आहे, एक मनाची एक शास्त्र आहे आणि एक शरीराचं आहे. आणि ह्या दोन्ही बद्दल तुम्ही सांगितलं आणि त्यामध्ये वात पित्त कफ कुठे आहे हे सांगितलं. आता सेलमध्ये सुद्धा द सेम थिंग वर्क्स. जस्ट एज इन यू इट वर्क्स, द माइंड अँड ऍक्शन. जसं ज्ञाता आणि कर्ता सांगितलं, सेलमध्ये पण होतो. बरं. पेशींमध्ये पण होतो. जीनमध्ये इन्फॉर्मेशन असतो. तर इन्फॉर्मेशनच्या कॉपीज निघतात, त्याच्यामधून प्रोटीन्स निर्माण होतात आणि प्रोटीन्स कडनं तुमचं कार्य निर्माण होतं. खरं म्हणजे ह्या सगळ्या ज्या तुम्ही गोष्टी सांगताय ह्या खरंच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच अतिशय रोचक किंवा त्याच्यामध्ये अजून जिज्ञासा निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. अशा गोष्टींबद्दल सरांची 2 पुस्तकं आहेत आणि मला वाटतं त्याचा इथे उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. 2005 साली सरांचं पुस्तक प्रकाशित झालंय, सायन्स फाउंडेशन ऑफ आयुर्वेदा, सायंटिफिक फाउंडेशन ऑफ आयुर्वेदा. हे डॉक्टरांचं पुस्तक आहे. त्याचप्रमाणे आणखी एक पुस्तक जे आहे दोषधातू मलविज्ञान, इंटिग्रेटिव्ह ह्युमन फिजिओलॉजी. हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि मला वाटतं की ही सर दोन्ही पुस्तकं आहेत ती सर्वसामान्य माणसांची जी जिज्ञासा आहे ती नक्की शमवणारी आहेत.
किंवा अनेक असे खरं तर आपल्या मनात प्रश्न असतात की आयुर्वेद काहीतरी वेगळं सांगतंय आणि आधुनिक शास्त्र वेगळं सांगतंय असं एक सर्वसामान्यपणे आपल्याला वाटत असतं. तर त्या दोन्हींमधलं साम्य, त्या दोन्हींमध्ये सेतू ह्या पुस्तकांच्या मार्फत सरांनी मांडलेला आहे. सर, तुम्ही सांगितलं वातपित्त कफ आणि मल हाही एक प्रकार आहे, तर तो काय आहे? मला म्हणजे बॉडी एक्सक्रिशन, ज्या बॉडीला आवश्यक नाही ते बाहेर काढणं. हां. मलमूत्र, स्वेद, हे सगळं जे गोष्टी आहेत ते बॉडी. आज तुम्हाला माहिती आहे ना किंवा क्रिएटिनिन वाढला, हो, अमुक एक वाढलं, ते शरीरामध्ये ताप देतं. एखादा कोणाला कॉन्स्टिपेशन झाला, खूप ताप होतो. हो, लघवी थांबला, ताप होतो. म्हणजे हा जो प्रकार आहे ते थांबला नको पाहिजे, ते व्यवस्थित झाला पाहिजे. हा म्हणजे उत्सर्जनाचे जे हो, क्रिया ते आहेत, मलक्रिया आहे. मलक्रिया. तो बरोबर हा आहे. कसं चालतं, हा दोष धातू मलविज्ञान, याचं संपूर्ण माहिती हा पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. बरं बरं बरं. हे कसं चालतं आणि मॉडर्न पॉइंट ऑफ व्ह्यू फिजिओलॉजी काय आहे, ह्याला आपण मॉडर्न मध्ये फिजिओलॉजी म्हणतो. नक्की. आणि हे कसं काम करतात आणि त्यामध्ये ते श्लोक काय दिलंय आयुर्वेदामध्ये, बरं. आणि त्या सूत्राचं मिनिंग काय आहे, आणि आज मॉडर्न मेडिसिन मध्ये ते कसं समजायला जातो, आणि त्याचा आणि ह्याच्यामध्ये. आणि नंतर आपला धातू आहे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. हा एक रोचक गोष्टी सांगतो याच्यामध्ये. नक्की सर, आपण धातूंकडे पण जाणार आहोत. एक फोन येतोय, तो घेऊया तुमच्या परवानगीने. हो हो. अच्छा, फोन कट झालेला, आपण बोलू शकता सर. हा, तर चिरागमध्ये एक प्रश्न विचारलाय हां की रसामधून रक्त कसं होतो. रस सफेद आहे, हां. आपण खातो, रंग वेगळा आहे. हो. त्याचं होतो रक्त वेगळा आहे. रक्तामधून घट्ट मांस कसं होतो, अस्थि कसं होतो, मज्जा कसं होतो. आणि एक इंटरेस्टिंग म्हणजे मज्जामधून शुक्र होतो. हा एक त्याच्यामध्ये सांगितलं. म्हणजे प्रश्न आहे की असं कसं होतो. मग त्यांनी साधं उदाहरण सांगितलं की ते म्हणे की दुधामधून दही कसं होतो, होतो ना. मग तिकडे प्रश्नाचं उत्तर संपलं. पण आज आपल्याला माहिती आहे की हे जे दुधामधून जे दही होतो त्याच्यामध्ये एक एन्झाईमचा प्रक्रिया होतो. हा एन्झाईमचा प्रक्रिया काय हे तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला जास्त आनंद होईल ना. हो, नक्कीच. की नुसतं तुम्ही सांगितलं की दुधामधून दही झालं, आणि आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नेमकं हा शिकवतात की दुधामधून दही झाला, संपला गोष्ट. पण दुधामधून दही कसं झाला हा प्रोसेस जोपर्यंत आपल्याला कळत नाही तो संपूर्ण ज्ञान होत नाही. लाईक दॅट हे सगळं साती धातू होतात. आणि मज्जामधून शुक्र कसं होतो, मज्जामधून शुक्र असं होतो कारण की ज्यावेळेला स्त्री, मुलगी ज्यावेळेला स्त्री बनते, शी स्टार्ट्स गेटिंग मेन्स्ट्रुएशन. 13 वर्षापर्यंत काय होत नाही, आणि तेव्हा 13 वर्षानंतर काय होतं नेमकं. त्याचं कारण असं आहे की लहान वयामध्ये हाडकामध्ये जो मज्जा असतो तो लाल असते, आणि मोठा झाल्यानंतर अराउंड ॲडोलसन्स ते येलो मॅरो होतो, ज्याला आपण रेड बोन मॅरो आणि येलो मॅरो येलो फॅटी मॅरो. तो फॅटी मॅरो इज रेस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग स्टिरॉइड हॉर्मोन्स. अच्छा. त्या स्टिरॉइड हॉर्मोन्सनी हायपोथॅलेमो पिट्युटरी ॲक्सिस स्टिम्युलेट होतो, आणि बिकॉज ऑफ दॅट यू गेट द मेन्स्ट्रुएशन सायकल सुरू होतो. बरोबर. म्हणजे आयुर्वेदाचा जो तथ्य आहे मज्जामधून शुक्र, हा जो तथ्य होता काहीतरी हसू असं वाटायचं मला, पण आज आम्हाला वाटतं की हा सायंटिफिक कारणाने जे आयुर्वेदामध्ये सांगितलंय ते खरं आहे. आणि या पुस्तकामध्ये मी सगळं कसं आयुर्वेदिक कॉन्सेप्ट सायंटिफिक आहे हे पुरावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दॅट इज वन ऑफ द थिंग्स. नक्कीच सर. खरं तर अनेक गोष्टी आहेत की जसं तुम्ही आता सांगितलं की मुलीला पाळी येते म्हणजे नक्की काय होतं, तर आयुर्वेदाप्रमाणे आणि आधुनिक उपचार पद्धतीप्रमाणे दोन्हीप्रमाणे तुम्ही त्याचं व्यवस्थित ज्याला आपण म्हणतो की एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सर, अनेक गोष्टी आहेत अशा. भारत आता डायबिटीसचं आपण म्हणतोय की राजधानी बनणार आहे किंवा त्या मार्गावर आहे, आणि त्याचंही मूळ कुठेतरी एका आयुर्वेदिक बीजामध्ये आहे. तर त्याबद्दल काय सांगाल की तोही एक अतिशय रोचक असा मुद्दा आहे. हो,
खरोखर मार्गावर नाही. वी आर ऑलरेडी द कॅपिटल ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसिजेस. कारण असं आहे की आपल्या देशामध्ये सगळं प्रपंचामध्ये कमीत कमी मीन बर्थ वेट जो असतो, ॲव्हरेज बर्थ वेट जो असला पाहिजे तो कमीत कमी आहे. 2,500 ग्राम जो आपण म्हणतो की नॉर्मल बर्थ वेट इन इंडिया, विच इज 1,000 ग्राम लेस देन व्हॉट ए युरोपियन, व्हॉट साऊथ ईस्ट एशियन चिल्ड्रन आर. बरं, म्हणजे आपल्याकडे जी मुलं जन्मतात ती साधारण 2.5 किलोची असतात आणि ज्याला आपण नॉर्मल म्हणतो. आणि वी आर, दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज आपल्याकडे जे डिलिव्हरी होतात कमीत कमी 2 आठवडे अगोदर होतात. 40 आठवड्याचे प्रेग्नन्सी असला पाहिजे, ते 2 वीक्स अर्लियर. त्यामुळे तो वजन कमी होतो. तुम्ही बघितलं असणार की आपले मुलं लहान, आपले हाईट लहान, आपले सगळे काही लहान. म्हणजे भारतीय आपण कंपॅरिझन करतो त्याच्यामुळे दॅट इज द रूट कॉज ऑफ हायेस्ट नंबर ऑफ डायबिटीज अँड हायेस्ट नंबर ऑफ ब्लड प्रेशर पेशंट्स इन आवर कंट्री. अच्छा. इज नाउ प्रूव्ड बरं बाय 5 कॉन्टिनेंटल रिसर्च. अच्छा. त्यांनी असं सिद्ध केला की ज्यांचा बर्थ वेट वॉज लो and these people finally ended with these sort of the diseases. बरं. So what is the key for prevention? आज आपण हायपरटेन्शन, डायबिटीज हे क्रॉनिक डिसीज एवढा खर्च करतो, त्याला प्रिव्हेंट कसं करायची? की आईला जर आपण गर्भिणी असताना आपण सांभाळ केलं, तिचं जर केअर केलं आणि वी ट्राय टू ब्रिंग आउट द बेबीज ऑफ गुड साईज, देन दॅट बिकम्स द राईट वे ऑफ लुकिंग ॲट इट. आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी आयुर्वेदिक औषधाने मी जे रिसर्च केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं सुजात आणि टॉर्चनिल असे 2 औषधं आम्ही तयार केलेलं आहे. त्याच्यामधून वी हॅव शोन द इम्प्रूव्हमेंट इन बर्थ वेट बाय ॲटलिस्ट 280 ग्राम्स ॲव्हरेज इन 900 पेशंट स्टडी. बरं. So it is very significant. Not only that, this research was repeated by many others, and which has proved that we can improve. And not only that, प्रेग्नन्सी मध्ये प्री एक्लॅम्शिया आणि एक्लॅम्शिया म्हणून जे 2 रोग असतात त्याच्यामध्ये आकडी पण येतं, असे रोग सुद्धा निवारण होऊ शकतं. बरं, आयुर्वेदिक औषधांनी. तर आयुर्वेदिक औषधं कॅन प्रिव्हेंट लॉट ऑफ द क्रॉनिक डिसीजेस. आणि जो आपण विचार करत नाही, आपण मॉडर्न लोकांनी सुद्धा हे विचार करायला पाहिजे की काय आयुर्वेदिक औषधांनी काय आपण हे क्रॉनिक डिसीज जो वाढलेला आहे त्याला आपण कमी करू शकतो का? बरं. द प्रिव्हेन्शन. कारण की मोस्ट ऑफ द आयुर्वेदिक हर्ब्स आर इम्युनोमॉड्युलेटरी, दे आर अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी ऑक्सिडेंट्स. बरं. त्यामुळे दिस ड्रग्स विल सर्टनली हेल्प टू प्रिव्हेंट लॉट ऑफ द बर्डन. आणि आज ज्यावेळेला आपण 1 नेशन 1 हेल्थ केअर हे प्रधानमंत्रीचं आपला स्लोगन आहे. हो. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण विचार करतो की ह्या 2 पॅथीज जे आहेत दे शुड नॉट बी 2 बँक्स विच कॅन नेव्हर मीट ऑफ द रिव्हर बँक्स असं असतात. त्यापेक्षा आपण एक ब्रिज बनवून एकाच्या लँग्वेजचे दुसऱ्याच्या लँग्वेजमध्ये एकत्र करून, कारण की असंच बऱ्याच लोकांना असं वाटतं की आयुर्वेदिक लँग्वेज कॅनॉट मीट मॉडर्न लँग्वेज. मी ह्या 2 पुस्तकामधून प्रयत्न असंच केलंय की वेदर आय कॅन प्रोव्हाइड अ व्होकॅब्युलरी विच कॅन बी ए फॅक्टर दॅट कॅन ब्रिज. बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन्ही शास्त्रांच्या भाषाच वेगळ्या आहेत असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. आणि सर खरं सांगू का, आम्ही असे बरेच चर्चा ऐकलेल्या आहेत, वाद ऐकलेले आहेत की आयुर्वेद विरुद्ध आधुनिक वैद्यक पद्धत असे बऱ्याचदा वाद होताना ऐकलेले आहेत. पण तुम्ही त्या दोघांमधलं साम्य आज इथे सांगता आहात. आणखी असे कुठले आजार आहेत, जसं तुम्ही सांगितलं की डायबिटीसवर हा एक खूप नाममात्र किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की एक रामबाण उपाय आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की मुलाचं जेव्हा मूल जन्मतं तर तेव्हा त्याचं जे वजन आहे ते वाढलं पाहिजे. अनेक आजारांवर खरं तर आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र हे दोन्ही मिळून काम करू शकतात. तर तुम्ही काय सांगाल की ह्या दोन्ही, जसं तुम्ही म्हणालात की समांतर चालण्याऐवजी एकत्र येऊन त्यांनी काम केलं पाहिजे, तर त्याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगाल शेवटी?
एवढंच मी सांगू शकतो की माझा प्रयत्न बरंच ह्या गोष्टीवर चालू आहे. सध्या जास्तीत जास्त इम्पॉर्टंट म्हणजे जे इन्फेक्शन्स आहेत दे हॅव बिकम व्हेरी क्रॉनिक, दे हॅव बिकम अँटीबायोटिक रेझिस्टंट. हो. आज कुठचाही अँटीबायोटिक काम करत नाही. इथे आम्ही आयुर्वेदिक औषधांनी हे केलेलं आहे. हो. आम्ही एक पंचवल्कल म्हणून 5 फायकस प्लांट्स, बरं बरं. हे वट उदुंबर हे सगळं असतात, ते 5 प्रकारची प्लांट्सचा बार्क मधून आम्ही औषध निर्माण केलेलं आहे, पेंटाफाईट P5 म्हणून. बरं. हे औषधाने आम्ही सिद्ध केलं आहे की क्रॉनिक इन्फेक्शन्स कॅन बी कम्प्लिटली क्युअर्ड. आणि त्याच्यामध्ये जो ऍक्शन एक अगदी निराळा आहे, कोरम सेन्स इनिबिशन म्हणून एक नवीन प्रकार आहे की ज्याच्यामधून बॅक्टेरियल इन्फेक्शन्सला कंट्रोल करता येईल विदाउट किलिंग द बॅक्टेरिया. बरं बरं बरं. आपण आतापर्यंत बॅक्टेरियाला किल करायचं आपण बघतोय, तर बॅक्टेरिया आर नॉट समथिंग दॅट वी शुड ऑलवेज थिंक ऑफ किलिंग. अच्छा. कारण की तुमच्यामध्ये बॅक्टेरिया आर सो मेनी, देर आर बिलियन्स ऑफ बॅक्टेरिया इन यू. बरोबर. ही एक नवीन संकल्पना तुमचं आहे. शरीर हा ही एक एक नवीन इकोसिस्टम संकल्पना आहे. इट्स अ इकोसिस्टम. बरोबर आहे. सो इन दिस इकोसिस्टम तुम्ही बॅक्टेरियाला घाबरून चालायचं का वेळ नाही. तर हाऊ टू कंटेन दिस बॅक्टेरिया, आयुर्वेदा कॅन हेल्प इन अ बिग वे. आम्ही ह्या पंचबल्कल केला. आणि दुसरं म्हणजे पंचगव्य. पंचगव्य आज गायीची 5 गोष्ट हां. म्हणजे शेण, लघवी, घृत आणि मिल्क आणि कर्ड, असं 5 मिळून ते पंचगव्य तीर्थ पाजायचे आम्हाला. हो. तर ॲज ए डॉक्टर मी विचार केला, बाई हे काय होऊ शकतं. व्याका म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का? व्याका म्हणजे लॅटिनमध्ये काऊ. काऊ पॉक्स मधून वॅक्सिनेशन सुरू झाला. व्याका, समजलं ना? बरोबर आहे. म्हणजे वॅक्कामधून वॅक्सिन जे आपण वॅक्सिन झाला म्हणतो तो शब्द आलाय. हा. आणि त्याच्यामुळे आज आपण ते ओरल जे आपला धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे तो आपण सुरू करतोय. आणि वी हॅव डन लॉट ऑफ वर्क. आय एम डुईंग रिसर्च ऑन दॅट. माझा विद्यार्थ्याला प्रधानमंत्रीचा स्कॉलरशिप मिळालेला आहे. आणि वी हॅव डन लॉट ऑफ वर्क टू शो हाऊ इट इम्प्रूव्ज. नक्कीच सर. खरं तर तुमच्याकडून म्हणजे सरांकडे खरं तर खजिना आहे ज्ञानाचा, पण तो आपण ह्या 1 तासात जास्तीत जास्त आम्ही सर ज्ञान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या आमच्या समोर मांडलेल्या आहेत. सर आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आलात आणि खूप वेगळ्या विषयांवर आज माहिती दिलीत. त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. मनापासून धन्यवाद. दर्शक हो, आपण भेटणार आहोत असेच नवीन नवीन विषय घेऊन, नवीन तज्ज्ञांसह. नमस्कार.